केमिकलच्या तोडीस तोड आणि केमिकल पेक्षाही स्वस्त औषध जर मला मिळालं आणि त्याचा जर मला रिझल्ट बसत असेल तर मी अशी प्रोडक्ट वापरली पाहिजे, म्हणजे जेणेकरून खाणाऱ्याला पण काही प्रॉब्लेम नाही आणि फवारणाऱ्याला पण काही प्रॉब्लेम नसला पाहिजे. आणि असंच एक समाधान नेटसपच्या माध्यमातून बायोफिट बायोपेस्टिसाइड रेंजच्या माध्यमातून देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. यातलं पहिलं प्रोडक्ट आहे आपलं रॅपअप नावाचं. हे एक रॅपअप नावाचं प्रोडक्ट आहे. अंडरलाईन करा, बुरशी आणि बॅक्टेरियाजन्य जे काही रोग आहेत, बुरशी आणि बॅक्टेरियाजन्य रोगांपासून संरक्षण देण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मोबाईलला प्रत्येकाने कव्हर टाकलेले. कव्हर का टाकले? पूर्ण पुढून टाकले, मागून टाकले का? कारण की येणाऱ्या फॉरेन पार्टिकल्स पासून संरक्षण करण्याचं काम या मोबाईलला आपण केलेलं आहे. म्हणजे काय, धूळ बसू नये, पाणी लागू नये, त्याच्यामुळे माझा मोबाईल खराब होऊ नये. तसंच हे प्रोडक्ट जेव्हा तुम्ही फवारता, हे फवारल्यानंतर हे प्रोडक्ट काय करतं, तुमच्या पिकाला पूर्णपणे संरक्षण कवच देण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून केलं जातं. आणि या संरक्षण कवचामुळे तुमच्या पिकामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव तुम्हाला कमी बघायला मिळतो, बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव तुम्हाला त्या ठिकाणी कमी बघायला मिळतो. त्याच्यामुळे बुरशी येण्यापूर्वी या प्रोडक्टचा वापर आपल्याला करायचा आहे. हे करणं गरजेचं आहे का? 100%. पोलिओचा डोस कधी घेतला? पोलिओ झाल्यावर का पोलिओ व्हायच्या आधी? तशाच पद्धतीने या प्रोडक्टचा वापर बुरशी यायच्या आधी आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून होणारा जो काही पुढचा खर्च आहे, एकदा जर तुमच्या प्लॉटमध्ये डिसीज आला तर त्या डिसीजला कंट्रोल करण्यासाठी किती फवारण्या कराव्या लागतात ते शेतकऱ्याला विचारा, किंवा तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळं जास्त खर्च जर वाचवायचा असेल तर तुम्ही रॅपअपचा 1-2 फवारण्या घ्या. एक चांगलं संरक्षण देण्याचं काम आधीच करून ठेवा, जेणेकरून तुमचा खर्च वाढणार नाही. एक जैविक प्रोडक्ट आपण त्या ठिकाणी तुम्हाला बघायला देतोय. अंडरलाईन करा, बुरशी आणि बॅक्टेरियाजन्य रोगांचा प्रतिकार करण्यासाठी रॅपअपचा वापर करायचा आहे. दुसरं प्रोडक्ट येतं या कॅटेगरीमध्ये आपलं अँटीव्हायरल. याच्या नावातच आहे, व्हायरस जन्य जे काही रोग आहेत, व्हायरस जन्य रोगांना येण्यापासून तर अडवायचंच आहे, पण आल्यानंतर सुद्धा त्याच्यापासून रिकव्हरी पाहिजे असेल तर अँटीव्हायरल नावाच्या प्रोडक्टचा वापर करायचा आहे. म्हणजे जसं रॅपअप मी सांगितलं, आधीच वापरायचंय, पण हे प्रोडक्ट व्हायरस आल्यानंतर सुद्धा तुम्ही वापरू शकता. व्हायरस आल्यानंतर सुद्धा आलेल्या व्हायरसला कंट्रोल करण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता. आणि या प्रोडक्टची खासियत काय? भारतामध्ये एकमेव आपल्याकडे हे प्रोडक्ट आहे जे की अदर कंपनीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही, जे की डायरेक्टली व्हायरसला अटॅक करतं. म्हणजे काय, मार्केटमध्ये जे प्रोडक्ट मिळतात जे सांगतात आम्ही व्हायरसला कंट्रोल करतो, ते डायरेक्टली व्हायरसला कंट्रोल करत नाही, ते व्हायरस पसरवणाऱ्या कीटकांना कंट्रोल करण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून केलं जातं. पण आपलं जे काय प्रोडक्ट आहे, हे प्रोडक्ट व्हायरस पसरवणाऱ्या कीटकांना तर कंट्रोल करतच, पण आलेल्या व्हायरसवर सुद्धा अटॅक करून त्याच्यापासून रिकव्हरी देण्याचं काम या प्रोडक्टच्या माध्यमातून केलं जातं. याचे सुद्धा अतिशय भन्नाट रिझल्ट आपल्याला बघायला मिळालेले आहेत. तुमच्या सिनियर कडनं, तुमच्या कलिग्स कडनं याचे रिझल्ट तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. अतिशय चांगलं प्रोडक्ट आहे, दुसऱ्या कंपनीकडनं तुम्हाला बघायला मिळणार नाही. याच्या नावातच आहे, व्हायरस असेल तर तुम्हाला हे प्रोडक्ट वापरायचं आहे. मग कुठल्या कुठल्या पिकावर व्हायरस येतो? पपईवर येतो, केळीवर येतो, नंतर वेलवर्गीय जेवढे प्रोडक्ट आहेत किंवा जेवढ्या भाजीपाला वर्गीय पिकं आहेत त्या सगळ्या पिकावर व्हायरसचा अटॅक येतो. आणि आलेल्या व्हायरस नंतर शेतकऱ्याला विचारा, प्लॉटच्या प्लॉट उपटून फेकून द्यावा लागतात. व्हायरस लवकर कंट्रोल होत नाही, त्या शेतकऱ्याला पूर्णच्या पूर्ण प्लॉट उपटून फेकावं लागतात. मिरची असेल, ते आला व्हायरस तर प्लॉट गेला समजायचा, पण तिथं सुद्धा तुम्हाला चांगली रिकव्हरी पाहिजे, तिथं सुद्धा चांगला रिझल्ट पाहिजे, तर या प्रोडक्टचा वापर तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे.